नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 करिता शिपाई, हमाल आणि लिपिक या पदांकरिता आज आपण काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 हा कोणाला देण्यात आलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर जयंत नारळीकर. तर पहा, राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार हे भारत सरकारकडून विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. तर पहा, ज्यामध्ये 2025साठी नवी दिल्ली या ठिकाणी विज्ञानरत्न पुरस्कार हा डॉक्टर जयंत नारळीकर यांना तो देण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1, राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 हा डॉक्टर जयंत नारळीकर यांना तो देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक पुढीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, आचार्य विनोबा भावे. तर पहा, महाराष्ट्र धर्म नावाचे जे मासिक होते तर ते आचार्य विनोबा भावे यांनी ते सुरू केलेले होते. तर हे मासिक पहा, जानेवारी सन 1923मध्ये जानेवारी सन 1923मध्ये महाराष्ट्र धर्म या नावाचे मासिक हे आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेले होते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक तिसरा, महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025ची विजेता कोण ठरलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, भाग्यश्री फंड. तर पहा, 2025ची महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही पुण्याच्या भाग्यश्री फंड हिने जिंकलेली आहे. जे की भाग्यश्री फंड हिने पहा, सांगलीच्या अमृता पुजारीला हरवून महिला महाराष्ट्र केसरी 2025चा किताब हा पटकवलेला आहे. ही जी स्पर्धा होती तर ती पहा, वर्धा या ठिकाणी वर्धा या जिल्ह्यामध्ये ती पार पडलेली होती. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील कोणत्या 3 उच्च न्यायालयाची स्थापना ही द इंडियन हाय कोर्ट ॲक्ट 1861 मधील तरतुदीनुसार सन 1862 साली करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, बॉम्बे, कलकत्ता आणि मद्रास. तर पहा, भारतातील बॉम्बे, कलकत्ता आणि मद्रास या 3 उच्च न्यायालयाची स्थापना ही द इंडियन हाय कोर्ट ॲक्ट 1861 मधील तरतुदीनुसार सन 1862मध्ये सन 1862मध्ये करण्यात आलेली आहे. या 3 उच्च न्यायालयाची स्थापना. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 5, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, महर्षी धोंडो केशव कर्वे. तर पहा, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत. तर त्यांना पहा, सन 1958मध्ये सन 1958मध्ये त्यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त त्यांना भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला होता. तर महर्षी धोंडो केशव कर्वे हे कशासाठी प्रसिद्ध होते? तर ते स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहासाठी हे प्रसिद्ध होते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती हे महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत. प्रश्न क्रमांक 6, शरीर बांधणीसाठी कोणता घटक आवश्यक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, प्रथिने. तर पहा, प्रथिनांना बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द बॉडी असे म्हटले जाते. याचं कारण असं आहे की पहा, प्रथिने हे स्नायू आणि पेशीच्या वाढीसाठी आवश्यक असतात. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, शरीर बांधणीसाठी प्रथिने हा घटक आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 7, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश. तर पहा,
मुख्यमंत्री लाडली बहीण ही जी योजना आहे तर ती मध्य प्रदेश या राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ती सुरू केलेली योजना आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी कोणती योजना सुरू केलेली आहे तर ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. मध्य प्रदेश या राज्याने मुख्यमंत्री लाडली बहीण ही योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 8. मसुदा समितीची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. 29 ऑगस्ट सन 1947. तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना ही 29 ऑगस्ट सन 1947 या दिवशी करण्यात आलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9. भारताच्या अणुविज्ञानाचे किंवा अणु कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. डॉक्टर होमी भाभा. तर पहा, डॉक्टर होमी भाभा यांनी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया रचला होता, म्हणून त्यांना अणुविज्ञानाचे जनक असे म्हटले जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10. हिराकूड जलविद्युत प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. ओडिसा. तर पहा, हिराकूड जलविद्युत प्रकल्प हा भारतातील ओडिसा या राज्यामध्ये असून तर तो पहा महानदी कोणत्या नदीवर आहे तर तो महानदी या नदीवर तो बांधण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11. भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. संत एकनाथ. तर पहा, संत एकनाथांनी भारूडच्या माध्यमातून लोकशिक्षणाचे कार्य केले म्हणून ते भारूडसाठी प्रसिद्ध आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. भारूड हा काव्यप्रकार संत एकनाथ यांच्यामुळे तो ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 12. भारतातील 15वी जनगणना कोणत्या वर्षी पार पडली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. 2011. तर पहा, भारतातील 15वी जी जनगणना होती तर ती पहा 2011 या वर्षी ती पार पडलेली होती. प्रश्न क्रमांक 13. डॅश या प्रकारच्या कोळशात कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. ऑथ्रासाइट. तर ऑथ्रासाइटमध्ये पहा 90% किती 90% कार्बनचे प्रमाण असते. तर ऑथ्रासाइट या प्रकारच्या कोळशामध्ये पहा कार्बनचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील कलम हे समान नागरी कायद्याच्या संदर्भात आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. कलम 44. तर पहा, भारतीय राज्यघटनेतील जे कलम आहे कलम 44 तर हे पहा समान नागरी कायद्याच्या संदर्भात असलेले कलम आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 15. दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 विजेते कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. मोहनलाल. तर पहा, 2023चा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार मोहनलाल यांना देण्यात आलेला आहे. तर मिथुन चक्रवर्ती यांना पहा 2022मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. तर वहिदा रहमान यांना पहा 2021मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला होता. तर सर्वात पहिले दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर तो देविका राणी यांना. कोणाला? देविका राणी यांना सर्वात पहिले दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. तर दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात केव्हा झालेली आहे तर ती सन 1969मध्ये. कधी? सन 1969मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16. लोकसभेचा उपसभापती आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतीकडे सादर करतात तर लोकसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा उपसभापती. तर पहा, लोकसभेचा जो उपसभापती असतो तर तो आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतीकडे सादर करतात. तर लोकसभेचे सभापती आपला राजीनामा पहा लोकसभा उपसभापती यांच्याकडे तो सादर करतात. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 17 अल हिलाल हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 मौलाना आझाद. तर मौलाना आझाद यांनी अल हिलाल हे वर्तमानपत्र सुरू केलेले होते. हे जे वर्तमानपत्र होते तर ते पहा उर्दू या भाषेमधून होते. कोणत्या? उर्दू या भाषेमधून त्यांनी हे वर्तमानपत्र सुरू केलेले होते. प्रश्न क्रमांक 18 चिपको आंदोलनाशी संबंधित व्यक्ती पुढीलपैकी कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 सुंदरलाल बहुगुणा. तर सुंदरलाल बहुगुणा हे चिपको आंदोलनाशी संबंधित असलेले व्यक्ती आहेत. तर यांनी पहा उत्तराखंडमध्ये झाडे वाचवण्यासाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केलेले होते. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या कलमानुसार घटना दुरुस्ती केली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 कलम 368. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे कलम 368 तर या कलमानुसार संसदेला घटना दुरुस्तीचा अधिकार आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 कलम 368 नुसार घटना दुरुस्ती केली जाते. प्रश्न क्रमांक 20 अनाठाई या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर अनाठाई या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 1 तर्कविरहित होतो. प्रश्न क्रमांक 21 जंक ईमेलला पुढीलपैकी काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 स्पॅम. तर जंक ईमेलला स्पॅम असे म्हणतात. तर स्पॅम म्हणजे काय? तर नको असलेले किंवा व्यावसायिक जाहिरातीचे जे ईमेल मोठ्या प्रमाणावर पाठवले जातात तर त्यांना स्पॅम असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 22 लोहाच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 क्षयरोग. तर लोहाच्या कमतरतेमुळे क्षय हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 23 हॅरिस शील्ड ट्रॉफी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा क्रिकेट. तर हॅरिस शील्ड ट्रॉफी ही क्रिकेट या क्रीडा प्रकाराशी ते संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 24 राधूने चित्र काढले असेल या वाक्याचा आपल्याला काळ सांगायचा आहे. तर राधूने चित्र काढले असेल या वाक्याचा काळ कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 2 पूर्ण भविष्यकाळ या काळाचं वरील वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 25 मार्गदर्शक तत्त्वे ही कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 आयर्लंड. तर पहा मार्गदर्शक तत्त्वे हे आयर्लंड या देशाच्या राज्यघटनेवरून ती घेण्यात आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 26 असा आहे वेबवर एका साईटवरून दुसऱ्या साईटवर जाण्याला डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा नेव्हिगेटिंग. तर वेबवर एका साईटवरून दुसऱ्या साईटवर जाण्याला नेव्हिगेटिंग असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 27 मानवी शरीरात मिठाचा निचरा मुख्यत्व डॅश याद्वारे होतो. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 मूत्रपिंड. तर पहा मूत्रपिंड रक्तातील जास्तीचे मीठ आणि क्षार गाळून लघवीद्वारे बाहेर टाकण्याचे काम करते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 28 पुढील म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. तर पहा खाल्ल्या घरचे वासे मोजणे. तर खाल्ल्या घरचे वासे मोजणे या म्हणीचा अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 कृतज्ञता दाखवणे असा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणता घटक हा शरीर रचनेसाठी आणि हाडाच्या मजबूतीसाठी महत्त्वाचा आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 कॅल्शियम. तर पहा हाडे आणि दाताच्या मजबूतीसाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस अत्यंत आवश्यक असतात. तर कॅल्शियम हा घटक शरीराच्या रचनेसाठी आणि हाडाच्या मजबूतीसाठी महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 30
नीतिमान या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर नीतिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 3 दुराचारी असा होतो.